देणार आहे, तर बघूया त्याचं रिॲक्शन कसं होतं. नाही 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 नाही, हृदयावर हात ठेवून बघायलाच लागणार आहे. दुःख, वेदना, रिग्रेट काय असल नसल ते सगळं होणार. डोंट टेल मी की तुम्ही या वयात गोट्या खेळायचा. एका निब्बी गर्लफ्रेंडने तिच्या निब्बाला आयफोन गिफ्ट केलाय आणि त्याची रिॲक्शन घेते, आणि तुम्ही काय करताय? 35च्या वरची लग्न करते ती, 20च्या खालची लपडी करायला लागली ती, आणि ज्यांनी हे सगळं करायला पाहिजे ती काय करते ती? महिन्याला हप्ता भरते ती. ज्या प्रकारे हे सगळं चालू आहे मी वाटच बघतोय कधी एकदा धूमकेतू येऊन Silhouettes of you are like a taunt. Never really know just what you want. With you I don't ever feel calm. I can feel the sweat inside my palms. Play with me like cats and a string. You don't understand the pain it brings. You don't. त्याबद्दल धन्यवाद, पण तुम्ही काय पण करा, मी इंस्टाग्राम काय डिलीट करणार नाही. काय लोकांना म्हणतायत आता शाळेतल्या पॉकेट मनीचे पैसे EMI ला जाणार. तुम्हाला काय करायचे आहे? तिची एखादी मोठी बहीण असली तर तुम्ही पण पटवा, तुम्हाला पण आयफोन भेटेल. काय नाही मित्रांनो, चाळणीत पाणी घेऊन जेव द्यायला निघालेलो. आता पुढच्या रविवारी जर व्हिडिओ नाही आली तर तुम्ही समजून जावा, असलीच एखादी रील मी पण बघितली असेल. अरे थोडे दिवस काय मार्केट मध्ये दिसलो, तुम्हाला वाटलं संपलोय आम्ही? आता परत मार्केट गाजवणार हे बघायला आहे ना तुम्ही. तुमच्या सगळ्यांचा बाप आला. युनिट टेस्ट चालू होती का सेमिस्टर एक्झाम चालू होती? नाही म्हणजे बाकीची पोरं ज्यावेळेस शाळा सुटते त्यावेळेस डायरेक्ट घरी जातात. हे कुठे जातात माहित आहे का? रील्स बनवायला. माहित नाही मला तुमचं मार्केट नक्की हाय कुठं, पण बघा मला तुमचा प्रॉब्लेम नाही, पण ज्या दिवशी मला कळलं तुमचं मार्केट कुठं आहे, बाजारच बसवला. मग परत मार्केट गाजवणार हे बघायला आहे ना तुम्ही. हे काय होतं? डायलॉग मारल्यावर लाजली का? यासाठी सांगतोय, लाजण्यासारखी कामं करायची नाही ती. तुमच्या सगळ्यांचा बाप आला. सगळ्यांचा बाप आला का नाही ते आपण नंतर बघून घेऊ, पण पहिलं तुम्ही लक्ष ठेवा की तुमच्या दोघांचा बाप तिथे यायला नको. नाही म्हणजे तुम्हाला असं रीलवर तुमच्या बापानं तुडवलं म्हणजे आम्हाला पण चांगलं नाही वाटणार. मला एक प्रश्न पडलाय, तुम्ही दोघांनी मार्केट गाजवल्यावर तुमच्या घरचे तुम्हाला वाजवत नाहीत का? थोडा अजून गाण्याचा आवाज वाढवायचा ना, मला तेवढंच ऐकू आलंय. दिल से बोल रही हूं मेरी जान, पण आवाज तर तोंडातनच आला ना. डोंट वरी, मी आहे ना, मी सांगतो तुम्हाला ती काय म्हणली. कहा से लाऊ वो लफ्ज जो सिर्फ तुम्हें सुनाई दे, दुनिया देखे चांद को मुझे सिर्फ तू दिखाई दे, दिल से बोल रही हूं मेरी जान. हाताची घडी घालून शेर शायरी चालू आहे. नाही चूक ह्यांची पण नाही, शाळेत भाषण द्यायला असंच उभं राहतात. सगळ्या पालकांना माझी विनंती आहे, पोरांना पबजी, फ्री फायर काय पाहिजे ते खेळू द्या, 2 मार्क कमी पडली तरी चालतील, पण ह्या असल्या रील्सच्या नादाला लागून देऊ नका. आता ह्यांच्यावर व्हिडिओ बनवले म्हणून काय लोकांना वाटेल मराठी माणूस मराठी माणसाचा पाय खेचतोय. नाही मग तुम्हाला काय वाटतं, ह्यांचं पाय नाही खेचलं तर ही काय अशी हे सगळं करून चंद्रावर पोहोचणार आहे का? अशा बारक्या पोरांचं नुसतं पायच नाही खेचलं पाहिजे, असल्यांचं पाय बांधून ठेवलं पाहिजे, म्हणजे असल्या रील्स बनवायला जा. प्रेमाचा अर्थ तेव्हा कळाला जेव्हा तुला गमवायच्या भीतीने माझ्या डोळ्यात पाणी आलं. तिकडं बारक्या बारक्या पोरांना प्रेमाचा अर्थ पण कळाला, आणि इथं माझ्यासारख्या लोकांना अजून जीवनात काय चाललंय तीच कळणं झालंय. आजकाल पोरींना प्रेमाचा अर्थ कळायसाठी 4 वर्ष रिलेशनशिप मध्ये आणि 2 वर्ष लिव्ह इन मध्ये राहावं लागतं. शिका या बारक्या पोरीकडून काहीतरी, डोळ्यातून पाणी आलं तरी तिला प्रेमाचा अर्थ कळला. कोण होता तो ज्यानं बालविवाह कायद्यानं गुन्हा केलाय आणि शिक्षण सक्तीचं केलंय? काय तर म्हणे बालवयात होती लग्न, सुखाची स्वप्न होती भग्न. आता ही पोरच बालवयात लग्नाची स्वप्न बघायला लागली, ती काय करायचं? माझी विनंती आहे सरकारला, ती पाळण्यात लग्न लावून द्यायची प्रथा परत सुरू करा, नाहीतरी शिक्षणासाठी लावलेले पैसे वायात चालले. ते माझ्या कळजाईच्या तुकड्याला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. लिहायला वाचायला शिका रे, वय होतंय अजून हे सगळं करायचं, आयुष्याचा बाबड्या बबडी होईल. ब्राइटनेस वाढवली की बहीण गायब, कमी केली की भाऊ गायब. अंधेरी रात है उजाला साथ है, पण तुम्ही आहे ना दिवसाचं उजेडाच फिरत जावा, म्हणजे लोकांना दिसेल तेरे पीछे तेरे बडे भाई का हात है. प्रेम केलं होतं मी तुझ्यावर, टाइमपास नाही, खूप प्रयत्न केला लग्न जपण्याचा, तू थांबलीच नाही. ते सगळं जाऊ दे, आयफोन तुझ्याकडेच आहे का? तो पण जाताना घेऊन गेले ती सांग, ते महत्वाचं आहे. मला फक्त तूच पाहिजे, तर अंशी मला घेणं देणं नाही. आता हात धरलाय तर आयुष्यभरासाठी धर, कारण आयुष्य गाडायचंय, वेळ नाही. खरं सांगतोय मित्रांनो, ह्या निब्बा शिव्या देणारे सगळे एका साईडला आणि मी पण त्याच साईडला. मला काय म्हणायचंय, माना की तुम लोगों को एक्टिंग डायलॉग डिलिव्हरी अच्छे से नहीं आती, लेकिन शर्म तो आती होगी. ठेवा ना जराशी लाज ठेवा, धरा लाज. उगाच सणासुदीला तोंड खराब करायला भाग नका पाडू.
नको पैसेवाला, नको दिसायला भारी, मला माझा मिस्टर विख्यात पाहिजे, तो आहे सगळ्यात भारी. हा डायलॉग ऐकून विकी नावाची पोरं खुश झाली, त्याशी शेकाळली. पण बघा मित्रांनो, हिच्या बाल बॉयफ्रेंडचं नाव आहे विक्की. आज पोरांनी पुन्हा एकदा शाळेला दांडी मारली. मला काय म्हणायचंय, तुमचं हे जे प्रेम आहे, प्रेम ते ठेवलं तर प्रायव्हेट राहू शकतं, काय अडचण आहे त्याला. नाही म्हणजे तुला काय पाहिजे काय नाही पाहिजे हे दुनियेला सांगायची काय गरज आहे. तुझ्या आईबापांना सांग, लग्न लावून देतील तुझ्या त्या विक्यासोबत. नाही मान्य केलं तुला शिव्याच खायच्या त्या लोकांच्या, पण तुझ्यासोबत त्या बॉयफ्रेंडला कशाला. त्याच्या नावानं वेगळा शिमगा चालू आहे. मगाशी हीच पोरगी म्हणत होती नको पैसेवाला, नको दिसायला भारी, लगेच बदलली लगेच. आता बघा बारकी पोर आहे ती म्हणून ह्यांना जास्त सिरियस घेत नाही, पण दोन चांगल्या गोष्टी तर ह्यांना समजून सांगू शकतो. बघा बघा, नेक्स्ट टाइम जरा डायलॉगचा आवाज जास्त वाढवा आणि म्युझिकचा आवाज कमी ठेवा. काय होते ना, थोडा ऐकायला प्रॉब्लेम होतोय. आणि प्लीज अननेसेसरी इफेक्ट्स टाकू नका, त्याच्यामुळे कशी व्हिडिओची क्वालिटी कमी होती, समजतंय का. पण हे जे चाललंय ते बनवायचं बंद नाही झालं पाहिजे, मी आधी सांगतोय. तुम्ही काय तुमचं कौतुक सांगता, माझ्या मागे 10 पोरी आहेत. माझा भाऊ बघितला का, काय असेल पण चॉकलेट. नाही मग मी काय ह्यांना म्हणलो की लोकांना माझा राग येतो. बघा मला पण माहित आहे की स्वाईप अप करायचा ऑप्शन आहे, पण ह्यांना 2 शिव्या दिल्याशिवाय स्वाईप अप पण करू वाटत नाही ना. त्याचं काय करायचं, तू आधी ठरव, दात काढायचे का रील काढायची. किती आले किती गेले, बेड फक्त तुझंच आहे. आणि हो, याला प्रेम समज नाही तर जबरदस्ती, तू फक्त माझं तेच. सगळं चांगलं चाललेलं जोपर्यंत ह्या म्हणल्या नव्हत्या किती आले आणि किती गेले. कशासाठी, ह्यांची एक वेगळीच दुनिया आणि वेगळीच दुनियादारी. फक्त किती आले आणि किती गेले ह्याचा हिशोब लागला पाहिजे. मी हाय पण बोलेन, चिडल्यावर ब्रेकअप पण बोलेन. मी तुझी बायको आहे रे. जर तुम्हाला सोडून दुसऱ्या कोणत्या पोरीचा विचार जरी केला ना, तरी मी तुझं थोबड पण फोडेन, समजलं. जरा तुम्ही नाव घेऊन बोलत जावा. काय झालंय माहित आहे का, 25,000 लोकांनी तुम्हाला बायको मानले. आता कोणाला हाय बोलणार आहे आणि कोणाला बाय बोलणार आहे तुमचं तुम्ही ठरवा. भेटणं 5 मिनिटाचं का असे ना, पण खूप सुख देऊन जातं. 5 मिनिटात असलं काय भेटतंय तुमचं तुम्हालाच माहिती, जे एवढं सगळं सुख देऊन जाते. मागं पण एकदा अशी एका पूर्ण रील केली, त्यावेळेस तिनं मानेला मच्छर चावलेला दाखवलेला. तसं तू पण काहीतरी दाखवायला पाहिजे होतं, म्हणजे तुझं पण सुख दिसलं असतं लोकांना. जीव ओळून टाकला मी हिच्यावर, ते पण एका शब्दावर. दवायला विचारलं की घरचे नाही म्हटली तर पळून येणार का, तर तवाईनं उत्तर दिलं की पळून जाणं हे आपल्या रक्तात नाही, लग्न करणार ते पण घरच्यांच्या परमिशनने आणि आशीर्वादाने. मग तुम्हाला तर माहित आहे की धोका देणं हे मुलाच्या रक्तातच नाही, फक्त मुलगी अशी बोलणारी पाहिजे. सपला विषय. काय विषय झाला माहित आहे का, ह्याचा डायलॉग पूर्ण होतोपर्यंत मला काय बोलायचं होतं तेच विसरलो मी. भावा तो डायलॉग होता का भाषण होतं, एकदा तुझं तूच ठरव. म्हणजे कसं नाही, हे काहीतरी असं विचित्र म्हणण्यापेक्षा शेवटी म्हणता येईल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जी माणसं हक्काने माझ्याकडे आली ती मागं कधी गेलीच नाहीत, आणि जी गेली ती मागं कधी आलेच नाहीत. हा, जी माणसं हक्कानं यांच्याकडे गेली ती मागं कधीच गेली नाहीत. शिक्षणाचा हक्क भेटलाय तर हक्कानं शाळेत जावा, म्हणजे असं कोणाच्या मागं पुढं करायला लागणार नाही. तसं तर या मागं पुढं वर लय बोलायचं होतं, पण आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. आउट ऑफ कॉन्टेक्स्ट जाऊन कोणाला सुद्धा हेट देऊ नका. आणि हा व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंट साठी बनवलाय, त्यामुळे जास्त सिरियस घेऊ नका आणि होऊ पण नका. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. लाईक करत जावा मित्रांनो. एक वेळ ना काय नाही केलं तरी चालेल, पण लाईक शेअर सबस्क्राईब तरी नक्की करत जावा. आणि ह्या असल्यांच्या फॉलोअर्स पर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ, समजतंय का. धन्यवाद. लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो, अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा, अशी